राज्यामधील वीर जवान आणि अधिकारी शहीद झाल्यानंतर त्यांच्या वारसांना, वीर मातांना, वीर पत्नींना आणि त्यांचे कौटुंबिक वारस आहेत त्यांना आपण शेतीकरता जागा देतो, कसण्याकरता जमीन देतो. अशा जमिनीला मुद्रांक शुल्क लागायचं. ही जमीन त्यांच्या नावाने करताना, वीर मातेच्या किंवा वीर पत्नीच्या नावाने करताना जे मुद्रांक शुल्क लागायचं, आज मंत्रिमंडळाने हे शुल्क माफ केलेलं आहे. आता महसूल खात्याची जमीन वीर माता, वीर पत्नींना किंवा त्यांच्या अधिकृत वारसांना देताना कुठल्याही प्रकारचं मुद्रांक शुल्क लागणार नाही, असा निर्णय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने आज मंत्रिमंडळात घेतलेला आहे. सोबतच माथेरान या पर्यटन स्थळावर जेव्हा आपण जातो तिथे कुठलीही पार्किंग करता जागा नाही. नगरपालिकेने महसूल विभागाची जागा मागितली आणि आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माथेरान करता जे पर्यटक येतात त्या पर्यटकांना पार्किंग करता महसूल खात्याने 5 एकर जागा आज दिलेली आहे. या जागेवर नगरपालिका एक चांगलं पार्किंग उभं करेल असा निर्णय घेतलेला आहे. सोबतच आज नागपूर जिल्ह्यातील गादा या जिल्हा क्रीडा संकुलाला मंत्रिमंडळाने 100 कोटी रुपये गादा क्रीडा संकुलच्या विकासाकरता मंजूर केलेले आहे आणि पुढच्या काळामध्ये मुद्रांक अधिनियमाच्या 2 महत्वाच्या सुधारणा आहे. त्याही सुधारणा आता विधेयकाच्या स्वरूपाने विधिमंडळात आणण्याचाही महसूल खात्याने आज राज्य मंत्रिमंडळात 2 सुधारणा केलेल्या आहेत. 2021 ते 2026 मधली जी मुद्रांक शुल्काची प्रकरणं आहेत त्याची एजी मार्फत चौकशी करण्याचे आदेश तुम्हाला आज विधिमंडळामध्ये मुद्रांक शुल्क डुबवणाऱ्याची एक लक्षवेधी होती, एक प्रश्न होता आणि या प्रश्नामध्ये 1 एप्रिल 2021 पासून 31 मार्च 2026 पर्यंत या राज्यात जे ऍडज्युडिकेशन झाले आहेत, मुद्रांक लपवणे किंवा मुद्रांक वाढवणे याकरता जे ऍडज्युडिकेशन झालेले आहेत, जरी एक कॉसी ज्युडिशियली प्रक्रिया असली तरी याचं ऑडिट एजी करत असतं. महसूल खात्याने असा निर्णय घेतला आहे की आता हे जे ऑडिट झालं आहे किंवा जे ऍडज्युडिकेशन झालं आहे याचं संपूर्ण लेखापरीक्षण करायचं. आता राज्यामध्ये 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत या 5 वर्षाचं ऍडज्युडिकेशनचं लेखापरीक्षण करण्याचा निर्णय आम्ही घेतला. यातनं मला वाटतं की एक मोठा अमाऊंट बाहेर येईल आणि या लेखापरीक्षणामध्ये जे काही ऑडिटमध्ये प्यारे येतील, जे काही इन्स्पेक्शन होईल या ऍडज्युडिकेशनचं, यातनं आम्हाला या ठिकाणी तपासायचं आहे की ते ऍडज्युडिकेशन योग्य झाले की झाले नाही, हे तपासण्याची मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे. एक टास्क फोर्स आम्ही एजीला सांगितलेला आहे. एजी आमच्या महसूल खात्याचं संपूर्ण ऍडज्युडिकेशनची तपासणी करेल आणि जे काही समजा याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने जर ऍडज्युडिकेशन झालं असेल त्यामध्ये एजी जे काही पॅरा काढतील, एजी जे काही लेखापरीक्षण करेल त्यावर महसूल खातं हे पुढची कारवाई करेल. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. हे वाढू माफिया आहे जे आमच्या तहसीलदारला, तलाठ्याला, पोलीस इन्स्पेक्टरला अंगावर वाहन चालवून नेणे, त्यांना जीवे मारण्याचं त्या ठिकाणी षडयंत्र करणे. नागपूरमध्ये तर आम्ही
1000 लोकांचा व्हॉट्सअप ग्रुप चेक केलेला आहे, तो चौकशीमध्ये आला आहे. जे सर्व्हिलन्स करतात की महसूल अधिकारी कुठून जातो, पोलीस अधिकारी कुठून येतात, त्यांच्या मागावर राहणे, त्यांच्या पिछावर राहणे, आमच्या अधिकाराचा पाठलाग करणे, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, असे जे प्रकरण सुरू आहे, याकरता एक आम्ही गृह खात्याच्या सोबत बसून अशा वाळू माफियावर मोका माध्यमातून कारवाई झाली पाहिजे. आता एमपीडीए करता येतं, पण मोक्याची कारवाई झाली पाहिजे आणि एक टास्क फोर्स राज्यामध्ये अशा वाळू माफियाला शोधून काढण्याकरता असला पाहिजे. याकरता आम्ही आज पुढे जातो आहे. आजच्या तारांकित प्रश्नामध्ये याबद्दलच्या उत्तर देताना मी सांगितलं आहे. सर, शिवसेनेचे खासदार संजय दिना यांच्या बाबतीत आज दिवसभरात पत्रकारांना शिवीगाळ प्रकरणी एक व्हिडिओ व्हायरल होतोय. प्रश्न विचारू नका, जर प्रश्न विचारले तर इथून पुढे मारहाण केलं म्हणजे मारल्याशिवाय माघारी पाठवणार नाही, अशा पद्धतीची भाषा जाहीरपणे अतिशय घाण शिवीगाळ त्यांनी केलेली आहे पत्रकारांना. संजय दिना पाटील हे वाय सिक्युरिटीमध्ये आहेत. राज्य सरकारने वाय सिक्युरिटी दिली आहे. आपण जरी वाय सिक्युरिटी असली तरी मात्र पत्रकारांना शिवीगाळ करणे किंवा प्रशासनाला चॅलेंजेस करणे हे काही सिक्युरिटीमध्ये असलेल्या कुठल्याही व्यक्तींनी करू नये. खरं तर या पद्धतीची कृती ही काही योग्य नाही. निश्चितपणे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी या प्रकरणाबद्दल बोलेल, पण संजय दिना पाटील साहेबांना माझी विनंती आहे की आपण सरकारच्या सुरक्षेमध्ये आहोत. अशा वेळी मात्र ज्या प्रशासनाने आपल्याला सिक्युरिटी दिली आहे त्या प्रशासनाला चॅलेंजिंग भूमिकेमध्ये बोलणे, त्या प्रशासनासोबतच अशा पद्धतीचे चॅलेंजेस देणे किंवा पत्रकार जे आपल्याला या राज्याच्या सिक्युरिटीच्या भूमिकेमध्ये महत्वाची भूमिका निभवतात त्या पत्रकारांशी किंवा त्या पत्रकाराबद्दल वाईट बोलणे किंवा त्यांना चॅलेंजेस देणे किंवा त्यांना धमकी देणे हे काही योग्य होणार नाही. निश्चितपणे याच्याबद्दल आम्ही लक्ष टाकू. याला लागूनच सर एक मिनिट याला लागूनच सर अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी काही ठपका तुमच्यासमोर ठेवला आहे का? अनेक माहिती शिबिका असतील किंवा वक्तव्य संबंधितांना पाहिलं कुठेतरी वनमित्रांनी आता ज्या प्रकारे पडल्यानंतर त्यांचा लय झाला. यापूर्वी देखील त्यांनी अनेकदा शिवीगाळ केली होती, फोनवर देखील शिवीगाळ केल्या होत्या. महिला पत्रकारांशी देखील विक्षिप्तपणे फोनवर देखील ते बोललेले आहेत. मी तेच सांगतोय की राज्य सरकारच्या वाय सिक्युरिटीमध्ये असलेल्या किमान व्यक्तींनी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना आणि राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या महत्वाच्या पत्रकारांना ज्यांना डेसिग्नेट पत्रकार आपण दिले आहेत त्यांना बोलणं, त्यांच्याबद्दल धमकी वजा बोलणं असं योग्यच नाहीये. माननीय मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करू, पण संजय दिना पाटलालाही माझी या माध्यमातून विनंती आहे, मी एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करेन की अशा पद्धतीचं बोलून आपल्याच सरकारमध्ये आपल्याच अधिकाऱ्यांना चॅलेंजिंग करणे आणि आपल्याच पत्रकारांना चॅलेंजिंग भूमिकेत बोलणे हे काही योग्य होणार नाही. निश्चितपणे यावर आम्ही चर्चा करू. सर, महायुतीच्या मंत्री गटाचे तुम्ही देखील समन्वयक आहात. ह्या अशा घटना ज्यावेळी घडतात, मग तो राष्ट्रवादी असू द्या, शिवसेना असतो किंवा भाजप असू द्या, 3 मित्र पक्ष असताना अशा पद्धतीने कुणी वागलं तर संपूर्ण सरकारची प्रतिमा मलिन होते. याबद्दल काही गंभीर कार्य किंवा त्यांच्या बाबतीत Y+ दर्जाचा सुरक्षा द्यावी की नाही असा काही पुनर्विचार होणार आहे का? आणि या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी देखील पाठराखण केल्याचं माध्यमांसमोर दिसलं की ते राऊतांना बोलत होते असं त्यांचा दावा आहे. याबद्दल तुम्ही काय बोलणार आहात? एकनाथ शिंदे साहेबांशी नक्की चर्चा करू. ते कुठल्या संदर्भाने बोलतो ते मला याबद्दल चर्चा करायची नाही, पण किमान अधिकाऱ्यांना चॅलेंजिंग किंवा पत्रकारांना चॅलेंजिंग, संजय राऊतांना काय बोलायचं ते बोलतील, तो राजकीय प्रश्न आहे. पण पत्रकाराबद्दल किंवा अधिकाऱ्याबद्दल डीजी असतील किंवा आमचे पोलीस अधिकारी असतील यांच्याबद्दल बोलणं काही योग्य होणार नाही. मी एकनाथ शिंदेशी चर्चा करला आणि आमची समन्वय समिती चर्चा झालीच आहे की राज्य सरकारला डॅमेज करणारे कुठले वक्तव्य महायुतीच्या कुठल्या आमदार खासदारांनी करू नये आणि जर करायचे असेल तर आपल्या पक्षनेत्याला चर्चा केली पाहिजे, मगच केले पाहिजे. तर हे ठरलंच आहे. तरी जर काही झालं असेल तर आम्ही तपासू. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी तुमच्यासमोर काही अहवाल ठेवलाय का आदिवासी जमीन कोर्टासंदर्भात? नरेंद्र मेहता यांचं नाव खरंच आहे का? कोर्टाने केलंय का? काय नेमकं? एका प्रकरणामध्ये राज्य शासनाची परवानगी घेऊन आदिवासी जमीन गैर आदिवासी झाली आहे. एका प्रकरणामध्ये जो आक्षेप आहे तो आमच्यासमोर येईल की आदिवासी जमीन गैर आदिवासीला विकताना
काही त्रुट्या राहिलेल्या आहेत. ते प्रकरण आता चौकशी करता आलेलं आहे आणि सोबतच एक प्रकरणामध्ये जे हितसंबंध असलेल्या शेतकऱ्यांना सुनावणी देण्यात आलेली नाहीये, काही एकतर्फी निर्णय घेण्यात आला असं या ठिकाणी तिसरा अहवाल आहे. निश्चितपणे तिन्ही अहवालावर सरकार कारवाई करेल किंवा जो आता सरकारकडे आला त्याच्यावर चौकशी करेल. सर, ऑपरेशन टायगर यशस्वी होण्यामागे कृती असल्याचं तुम्ही आता मान्य केलं. थोडक्यात नरेंद्र मेहता या प्रकरणात कुठेतरी सहभागी आहेत आणि या सगळ्या अनियमिततांमध्ये त्यांचा देखील सहभाग आहे. अजून नरेंद्र मेहता सहभागी असल्याचा कुठलाही विषय नाही. फक्त जो प्राथमिक अहवाल आला आहे त्यामध्ये एक प्रकरणात तर मी सांगितलं आदिवासी जमीन नियमानुसार ट्रान्सफर झाली आहे. दुसऱ्यामध्ये जे हितसंबंध जे आहेत त्या ज्या लोकांना त्यांना सुनावणी देण्यात आली नाहीये ती सुनावणी द्यावी लागेल. आणि तिसरं काही तांत्रिक अडचणी एका याच्यामध्ये आहे ज्याच्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी ते परिपूर्ण करून घ्यायचे आहेत. या तीनही अहवाल माझ्याकडे आले आहे. राज्य सरकार तीनही अहवाल स्वीकारेल आणि यावर कारवाई करेल. सर, ऑपरेशन टायगर यशस्वी होण्यामागे देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी महत्वाची ठरलेली आहे. त्यांच्यामुळे अर्थात हे टायगर यशस्वी झालं अशाचं माहिती मिळते. कोणी सांगितलं आपल्याला? माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी असं म्हटलं का? असं आहे, एकनाथ शिंदेच्या पार्टीत काय करायचं एकनाथ शिंदेही ठरवतील. उद्धव ठाकरेजीला पार्टी चालवायची का बर्बाद करायची ते ठरवतील. आणि एकनाथ शिंदे आपला पक्ष वाढवण्याकरता आपलं काम करतात आहे. त्यामुळे यांच्यामध्ये भाजप कुठं आली? भाजपाचा का संबंध आहे? भारतीय जनता पार्टी या कुठल्याही विषयात नाही. ते एकनाथ शिंदेजीची पार्टी एकनाथ शिंदेची पार्टी आहे. उद्धव ठाकरेची पार्टी उद्धव ठाकरेची पार्टी आहे. त्यामुळे मला असं वाटतं यामध्ये भारतीय जनता पार्टीला आणणे योग्य नाही. थोडक्यात ऑपरेशन टायगरचा भाजपचा काहीही संबंध नाही. काही संबंध नाही. भाजप पडद्यामागचे कलाकार आहेत असं म्हणतात. काही संबंध नाही. ऑपरेशन लोटस केलं पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणतात. समोरचा संबंध नाही, उद्धवजींना त्यांचा पार्टी किती मोठी करायची की लहान करायची, किंचित करायची का वंचित करायची हे उद्धव ठाकरे बघतील. आमचा काही संबंध नाही आहे. Yes, sir. आज देवेंद्र फडणवीस जी के मंत्रिमंडल में 3 महत्वपूर्ण निर्णय हुए. जो वीर जवान है, वीर अधिकारी है, शहीद होने के बाद महाराष्ट्र सरकार खासकर राजस्व विभाग उनके परिवारों को आगे के जीवन के लिए, जीवन जीने के लिए जो हम जमीन देते हैं, कृषि प्रयोजन के लिए जो जमीन देते हैं, आज तक इन जमीनों के ऊपर स्टैंप ड्यूटी लगती थी. आज मंत्रिमंडल ने, देवेंद्र फडणवीस जी की सरकार ने वीर जवान की पत्नी हो, माता हो या परिवार के लोग हो, उनको स्टैंप ड्यूटी माफ कर दी गई है. ये बहुत बड़ा निर्णय, फैसला हमने किया है. वीर जवानों के लिए, वीर शहीद अधिकारियों के लिए अब कोई भी राज्य में स्टैंप ड्यूटी नहीं लगेगी, मुद्रांक नहीं लगेगा. दूसरा हमने निर्णय लिया है, माथेरान एक बहुत प्रसिद्ध पर्यटन स्थल महाराष्ट्र में है. वहां पर हजारों पर्यटक जाते हैं, लेकिन वहां पार्किंग की व्यवस्था नहीं है. वहां की नगर पालिका के पास पार्किंग की जगह नहीं है. आज हमारे राजस्व विभाग ने नगर पालिका माथेरान को 5 एकड़ जगह जो राजस्व विभाग की है वो पार्किंग के लिए दे दी गई है. तीसरे जो एडजुडिकेशन है, जो हमारे जेडीआर करते हैं, इसमें बहुत आक्षेप आज हाउस में उठे, विधानमंडल में बहुत आक्रोश हुआ. इस पर सरकार ने ऐसा निर्णय लिया है कि 1 जनवरी 2021 से 1 जनवरी 2026 तक सारे एडजुडिकेशन को एक बार अकाउंटेंट जनरल के माध्यम से चेक किया जाएगा. अगर गलत एडजुडिकेशन किया होगा, चाहे वो अर्धन्यायिक भी हो, उसको फिर एक बार चेक किया जाएगा. और जो ऑडिट में आक्षेप आएंगे उसके ऊपर फिर एक बार सुनवाई होगी. ये भी निर्णय लिया गया. और तीसरा महत्वपूर्ण निर्णय, जो हमारे यहाँ सैंड माफिया है, इनके ऊपर मौका लगाना चाहिए. इनके ऊपर एक टास्क फोर्स लेकर इनकी कार्रवाई होनी चाहिए. जो माफिया, हमारे तहसीलदार, हमारे डिप्टी कलेक्टर, हमारे तलाठी, इनके ऊपर
जानलेवा हमला करते हैं, हमारे अधिकारियों को ट्रक के नीचे लाने के लिए बात करते हैं। इनका एक बड़ा व्हाट्सएप ग्रुप राज्य में है जिनके ऊपर से सारे हमारे अधिकारी को मॉनिटर करते हैं। हमारे अधिकारी कहां से आ रहे कहां जा रहे इसके ऊपर मॉनिटर करते हैं। इसके लिए एक बड़ा एक टीम बनाया हुआ है माफिया ने। इसको उद्ध्वस्त करने के लिए इस राज्य में टास्क फोर्स होना चाहिए। ये भी निर्णय आज हमने हाउस में लिया है। जल्दी ही इसका टास्क फोर्स बनाएंगे और ऐसे आरोपी को जो हमारे तहसीलदार डिप्टी कलेक्टर को जान से मारने का प्रयास करते हैं, ऐसे आरोपी को मौके के अंदर लेना चाहिए। ऐसे आरोपी को कड़ी शिक्षा होनी चाहिए, इसलिए हमने निर्णय किया है। राज्यामध्ये आता शेतकऱ्यांना शेतीचे पोट हिस्से करायचे असेल तर केवळ 200 रुपये एका पोट हिस्साला लागणार आहे। यापूर्वी पोट हिस्साला खूप रक्कम लागायची म्हणून पोट हिस्से मोजणी व्हायचे नाही, पण आता पोट हिस्साला केवळ 200 रुपयामध्ये पोट हिस्से मोजणी आम्ही करणार आहोत। या राज्यामध्ये लवकरच 15 दिवसात मोजणी करावी असा आम्ही यंत्रणा तयार केलेली आहे। खाजगी भूकर मापक आम्ही आता अलाउ करतो आहे आणि पुढच्या डिसेंबरमध्ये या राज्यामध्ये असा कायदा येणार आहे, आधी मोजणी मग नोंदणी नंतरच त्या ठिकाणी फेरफार। आता मोजणी केल्याशिवाय नोंदणी होणार नाही, रजिस्ट्रेशन होणार नाही आणि त्यामुळे असा कायदा आम्ही डिसेंबरमध्ये आणतोय। तोपर्यंत आम्ही आमची यंत्रणा मजबूत करतोय। तोपर्यंत 4000 भूकर मापक आम्ही आणतो आहे आणि या राज्यामध्ये यानंतर मोजणीशिवाय कुठलंही डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन होणार नाही। ऍक्च्युअली मोजणी झाल्यावरच आपल्याला खरी वस्तुस्थिती लक्षात येतं आणि त्यामुळे असाही कायदा आम्ही आणतो आहे। यालाही आता न्याय देतो आहे। या राज्यामध्ये आता आम्ही शेतकऱ्यांना आपल्या परिवाराच्या जमिनी जर आपसात वाटप केल्या, शेतकऱ्यांनी आपल्या भावाभावामध्ये वाटणी केली तर मुद्रांक शुल्क लागायचे आता 500 रुपयामध्ये भाऊबंदकीची आपसी वाटणी रजिस्टर होणार आहे। त्याचं रजिस्ट्रेशन आम्ही करून देणार आहे। 500 रुपयामध्ये भाऊबंदकीची वाटणी आता आम्ही मान्य करणार आहोत। आणि एवढंच नाही तर महानगरपालिका, नगरपालिका आणि गावठाणामध्ये जे आमचे वडिलोपार्जित घरं आहे या घरांना सुद्धा आता आपसी वाटणी करण्याकरता मुद्रांक शुल्क लागणार नाही। 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर जुने गावठाण वडिलोपार्जित घरांना त्यांना सुद्धा आता आम्ही 500 रुपयाच्या स्टॅम्पवर त्यांचं अधिकृत नोंदणी करून देण्याचा कायदा आम्ही आणतोय।